संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा अभंग निमित्त आज सगळ्यांना ज्ञात आहे। आज आनंदाचा दिवस आहे। आता झाले काय, आपल्याकडे सगळी मंडळी कुशल आहेत, गायनात मध्ये कुशल आहेत, भजनी मंडळात कुशल आहेत, वाजवणाऱ्यांची पण महाराज मृदंगाचार्य आपले मृदंगाचार्य असतील, आपले तबलावादक महाराज ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळं महाराज भव्य दिव्य आहे, पण आपल्याकडे टाइम कमी आहे, कारण सगळं चालू व्हायला उशीर झाला आणि त्यात सगळ्यांचं लक्ष कशाकडे, किती वाजले, म्हणून आपण वेळेत आवरणार आहोत। थोडं अर्धा तास पुढे जाईल, कारण आता 6:30 वाजून गेलेत। पण बघा, निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, कारण आता टाइम मध्ये कार्यक्रम सोडायचा, कारण परत इथलं कीर्तन झालं की मला 9 ते 11 कीर्तन आहे सरड्याला। इथं सकाळी पण कीर्तन होतं, आता पण कीर्तन आहे, त्यामुळे जरा आवाज पण बसलाय, पण तरी पण ही घरचीच आपली सगळी मंडळी आहेत। तर बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय, अर्धा तास अजिबात दुसरीकडे काही लक्ष द्यायचं नाही, फक्त इकडे लक्ष द्या। निमित्त आज आपल्या अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली, आज आपल्या अयोध्येमध्ये आपल्या राजाचं, आपल्या राम प्रभूचं आगमन झालं आणि सगळीकडे महाराज आनंदी आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्या घराघरामध्ये गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत, सगळ्या घरामध्ये दीप प्रज्वलन केलेलं आहे, सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। कारण कोण आलंय, अहो जगाचा बाप आलाय, तो प्रभू रामचंद्र, ज्याची आज आपण आजपर्यंत गेले 700-800 वर्ष वाट पाहिली आणि आपण एवढे भाग्यवान आहोत। बघा, आपल्यासारखं भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही। महाराज लोकांनी 800 वर्ष वाट पाहिली, आपल्याला लगेच महाराज रामप्रभूचं मंदिर बघायला मिळालंय। आपल्यासारखा भाग्यवान कुणीच या जगात दुसरा नाही, म्हणून आनंदाचा दिवस आहे। काय करायचंय, सजालो घर को गुलशन सा, सजालो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए, सजालो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए, सजालो सा
अंतर आहे जोरात महाराज आपल्या हृदयापासून आपल्या नसा नसात आज राम घुमतोय महाराज बिंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे कसा जोरात म्हणायचं उग वरवरच म्हणायचं अंतरंगातून महाराज त्याचा आभास ज्याचा वाट आपण एवढ्या वर्ष पाहिलीये महाराज जोरात सगळ्यांनी गजर करायचंय प्रभू रामचंद्र भगवान की जय रामचंद्र भगवान की जय रामचंद्र भगवान की जय हर हर महादेव असं वाटलं हितच अयोध्या होतं एवढा महाराज अंतर्भाव जागृत झाला पाहिजे लगेच तुम्हाला मी अभंगाकडे नेते बघा माणसाच्या जीवनामध्ये आज आपण जगतोय सगळ्यांना माहित आहे रामाचं असणं किती महत्वाचं आहे प्रत्येकाच्या चराचरात राम भरलेलं आहे चराचरात राम आहे हे सगळं दिसतंय ना हे सगळं कोण आहे देव आहे राम आहे तुमच्या आमच्या सुद्धा देव आहे बरं का तुमच्या आमच्या सुद्धा रामच आहे आपल्या जर रामच उरला नाही ना माणसं लगेच म्हणतात उचला ह्याला तुमच्या आमच्यात पण कोण आहे राम आहे आणि महाराज देवानं आपल्या मध्ये सुद्धा राम बसलेला आहे फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे कारण या देहाचा काही भरोसा नाही हो आज हा देह असा आहे आज जर आपण बघितलं ना तर आपल्याला आपल्यावर अभिमान आहे काय काय माणसांना अभिमान असतो सौंदर्याचा रूपाचा दिसण्याचा पण एक सांगू का काय म्हणते मी दिसण्यावर जाऊ नका मी कसा दिसतो याच्यापेक्षा मी वागतो कसा याला फार महत्व आहे बरं का काय वागतो कसा दिसण्यावर महत्व नाही कारण लहानपणी जे असतं बालपणी जे असतं ते तारुण्यात नसतं आणि तारुण्यात जे असतं ते म्हातारपणी नसतं बदल होत जातो म्हणून याला किती साबण लावा किती पावडर लावा किती मेकअप करा किती फवारा मारा किती सेंट मारा आता मेकअप म्हटलं ह्या हसायला लागले बघा असं नका मेकअप असावा माणसाला वाटतं की मी चांगला दिसावा पण मला सांगा ते कायम स्वरूपी राहणार आहे का राहणार आहे कधी ना कधी तरी अहो ते हाच काय आपल्या श्वासाची सुद्धा गॅरंटी सांगू शकत नाही महाराज हा देह कधी निघून जाईल याचा पत्त्या लागणार सासों का क्या भरोसा सासों का क्या भरोसा चल जाए चलते चलते रुक जाए चलते चलते सासों का क्या भरोसा सासों का क्या भरोसा रुक जाए चलते चलते सासों का क्या भरोसा सासों का क्या भरोसा हात वरती करायचा हात या जीवनाचा विश्वास नसेल आवाज वाढवा जरा आवाज बाकीच्या कमी ठेवा बारीक 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 माझा आवाज पोहोचेल असं बारीक जरा या जीवनाचा विश्वास नसेल या श्वासाची गॅरंटी नसेल तर सगळ्यांनी हात वरती करा सगळ्यांना माहित आहे हा श्वास कधी ना कधीतरी थांबणार आहे कधी ना कधीतरी हा देह आपल्याला सोडून जाणार आहे म्हणून या श्वासाची सुद्धा गॅरंटी नाही सासों का क्या भरोसा सासों का क्या भरोसा रुक जाए चलते चलते रुक जाए चलते चलते सासों का क्या भरोसा सासों का क्या भरोसा रुक जाए
जीवन है 4 दिन का 2 दिन की जिंदगानी 2 दिन की जिंदगानी जीवन है 4 दिन का 2 दिन की जिंदगानी जीवन बारीक बारीक बोलताना बारीक घ्या या देहाचा काय भरोसा जीवन किती दिवसाचं आहे हात वरती करा हात जागे आहात ना तुम्हाला हात वरती करायला का सांगते ऐका बारीक करा एकदम बारीक करा तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज तुम्ही सारखं हात वरती करायला का सांगताय हात वरती का करायचा तर ऐका हा असणारा एक सागर आहे हा असणारा कोण आहे सागर आहे आणि या संसार रूपी सागरामध्ये आपण सगळेजण पडलेलो आहोत कशात पडलोय संसार रूपी सागरामध्ये आणि मला सांगा पाण्यामध्ये एखादा जर पडला त्याला पोहता येत नसेल तर तो वाचवण्याकरता काय वरती करतो बोला हात वरती करतो तसं आपण सुद्धा या संसार रूपी सागरात बुडलोय आणि परमार्थ करता महाराज वाचवण्याकरता आपण काय वरती करतोय म्हणून हात वरती करायचा आहे बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय सासो का क्या समझाना तू इशारा समझाना खेल इसका देवानं आपल्याला इशारे दाखवले देवानं बरेच आपल्याला महाराज खुणा दिल्या काय की या भवसागरात या संसार रूपी सागरात तुम्ही काय होचाल बुडून जाचाल देवानं इशारा केला पण तो इशारा आपल्याला समजला नाही समझाना तू इशारा समझाना खेल इसका क्यों बात तेरी बिगड़ी यूं हर बार बनते बनते म्हणून महाराज जर आयुष्यामध्ये दुःख आली जर आयुष्यामध्ये संकट आली ना इकडे लक्ष द्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटलं की आता आपल्या आयुष्यामध्ये संकट आले आणि कथा ऐकायचा योग आला कीर्तन ऐकायचा योग आला तर असं समजा देवानं एक आपल्याला नवीन मार्ग दाखवलाय देवानं देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवलाय आणि अजून ऐका आयुष्यामध्ये तुम्हाला जर वाटलं कुठंतरी आपली जवळची माणसं सुटतायत जवळची माणसं दूर जातायत तर महाराज असं समजा की कुणीतरी नवीन आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि आपल्या आयुष्याचा बदल घडवणार आहे म्हणून आपली माणसं आपल्यापासून तुटली म्हणून देवाच्या निर्णयावर अजिबात वाईट वाटून घेऊ जर आपल्या आयुष्यामध्ये संत आले ना तर असं समजून जा की आता आपल्या आयुष्यामध्ये वसंत येणार आहे शब्दार्थ लक्षात घ्या बरं का म्हणून या देहाच्या नादी लागू नका हा देह जाणार आहे जायाचे शरीर जाईल क्षणात म्हणून मी मगाशी सांगितलं लहानपणी असतं ते तारुण्यात नसतं आणि तारुण्यात असतं ते म्हातारपणी आता लहानपणी जे असतं ते तारुण्यात का नसतं लहान महाराज लहान बाळ आहे 2-3 वर्षाचं गोंडस बाळ आहे कुरळ्या केसाचं घाऱ्या डोळ्याचं गुबऱ्या गालाचं त्या मुलाला आपण काय म्हणतो ए सोन्या इकडे मला एक पप्पी दे रे पप्पी ऐ कुणाला म्हणतो आपण ऐ खुंटे करू कुणाला लहान मुलाला म्हणतो आपण काय की मला एक पप्पी दे याच्या उलट 80
80 वर्षाचं म्हातारं, केस पांढरी झालेली, खालची हाणवटी होटाचं चुंबन घ्यायला वर गेलेली, 32 वाडीने गाव सोडलेली, काठी टेकत टेकत 80 वर्षाचं म्हातारं आलं. आपण म्हणतो का, ओ बाबा इकडे या, मला एक पप्पी देऊ पप्पी. सांगायचं तात्पर्य काय की लहानपणी जसं असतं तसं तरुणपणी असलच याची गॅरंटी नाही. म्हणून महाराज या सुरत वर जाऊ नका, कारण सूरत से किरत बडी, सूरत से किरत बडी, बिन पंख ही उड़ जाए. नीट ऐका, सूरत से किरत बडी, बिन पंख ही उड़ जाए. सूरत जाती रहे, किरत कबहू न जाए. आलं का लक्षात? दिसण्यापेक्षा कीर्ती मोठी, कारण कीर्तीला जाण्याकरता कुठं महाराज पंख लागत नाही. ती कीर्ती सुगंधाप्रमाणे दरवळत राहते. आपल्याला जर कुठं जायचं म्हटलं ना, आपल्याला जर कुठं जायचं असेल ना, तर ते जाण्याकरता काय लागतात हो? पैसे लागतात. बिना पैशाचं येईल का जाता? पण कीर्ती महाराज बिना तिकटाची. आता म्हणलं तर अयोध्येवरून फिरून येईल बरं का कीर्ती. म्हणून मोठे काय कीर्ती आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर कशाच्याही मागं लागा, सगळं अपूर्ण राहणार आहे. मी सकाळी पण सांगितलं, आपल्या या ठिकाणी कार्यक्रम झालेला, तिथं या विषयावर बोलले मी. काय की कोणतंही काम असू द्या, तुम्ही घराचं बांधकाम घ्या, कितीही केलं तरी कमी पडतं, ते अपूर्ण राहतं ते घर. नीट ऐका बरं का, काय म्हणते मी, कितीही केलं तरी अपूर्ण राहतं ते घर. किती मजल्यावर मजला, मजल्यावर मजला, मजल्यावर मजला चढवा. काय म्हणते मी, मजल्यावर मजला चढवा, नवे नवे कितीही त्याला मोठं बांधकाम करा, त्याला कलर करा, तरी सुद्धा काही ना काही राहतं. आणि त्याच्या तुम्ही वास्तूक शांती ठेवा, पंगत घाला. जेवाय आलेले असतात ना 4-5, ती काय म्हणतात माहितीये का, नवा घर चांगले बांधलं पण टॉयलेट का करायचं ठेवलं. एखादा आलेला असतो, तो म्हणतो घर चांगले पण देवघर का केलं नाही. तिसरा म्हणतो घर चांगले पण दुसरा मजला का बांधला नाही. म्हणजे कितीही केलं तरी अपूर्ण राहतं ते घर. आणि महाराज जे परिपूर्ण होतं ते मंदिर, परिपूर्ण होतं ते मंदिर, ज्याला पूर्णता आहे असं कोणतंच ठिकाण आहे मंदिराचं आहे. मंदिराला बघा, पाया रचला, मंदिर बांधलं, भिंती उभा केल्या, शिखर बांधलं, आणि शिखरावर काय रोवला जातो? बोला महिला मंडळ, बचत गट, काय कळस. कळसानंतर पुढं काय बांधलं जातं का? मंदिराची शेवट कशा करताय? परिपूर्णता कळसावर आहे. कळस झाल्यावर मंदिर काय होतं? पूर्ण होतं. पण ऐका, कळस झाल्यानंतर मंदिर पूर्ण आहे. घर कितीही बांधा अपूर्ण आहे. आणि कळस रोवण्याकरता कुणाला बोलवलं जातं? संन्यासी ब्राह्मण. आपल्यासारख्यानी कळस लावला जात नाही. याला कोण लागतं? कारण त्यांच्या मागं पुढं बघायला कोणी नसतं. बघा, पहिलं जर बघायला गेलं ना, 150-200 फूट वरती कळस लावायला जायला लागायचं, आणि त्याच्यात पण ब्रह्मचार्याला वरती चढवलं जायचं. आता मला काय म्हणायचं, समजा काय म्हणते मी, ब्रह्मचारी कळस घेऊन वर चढला आणि समजा शिडी तुटली, घसरली, ब्रह्मचारी खाली, आपण लगेच तयारच आहे. त्याचं पुंडलिका वरदे हरी विठ्ठल राम नाम. कारण त्याच्या माग पुढं रडणार कुणी नसतं. असं नाही बरं का. पण ब्रह्मचार्याच्या माग कोणी नाही, पुढं कोण नाही, ते परिपूर्ण आहेत. म्हणून कळस त्यांच्याकडून लावला जातो. मग बघा, पूर्ण होतं ते मंदिर आहे आणि अपूर्ण राहतं ते घर आहे. मग आज आपल्या अयोध्येमध्ये पूर्णत्वाला गेलंय. काय पूर्णत्वाला गेलंय?
आयुष्यभर आपला सगळ्यांचा अट्टहास चाललेला, सगळ्यांची तळमळ होती की राम मंदिर व्हावं, आपल्या अयोध्येमध्ये आपला राजा विराजमान व्हावा. आणि आज ती महाराज आपली सगळ्यांची इच्छा आज परिपूर्णताला गेलेली आहे. मग बघा, एक सुंदर दृष्टांत सांगते. ज्यावेळी सुंदर क्षण आहे, कारण आज निमित्तच त्याचं आहे ना. आज कशाचं निमित्त आहे? आज प्रभू रामचंद्र विराजमान झाले, प्राण प्रतिष्ठा झालीये. मग गुण सुद्धा कोणाचं गायचंय? रामाचं. सगळ्यांनी लक्ष द्या, सुंदर प्रसंग आहे. झालं काय? राम वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर माघारी येत असताना 14 वर्ष वनवास भोगला. रावणाचं युद्ध झालं, रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. आणि झालं काय? भरतानं सांगितलेलं येताना, ऐका, भाऊ कसा असतो? भाऊ. भरत काय म्हणतोय रामाला? दादा 14 वर्ष वनवासाला निघालाय ना, जा वनवासाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, जोपर्यंत तू राजगादीवर बसत नाही ना, जोपर्यंत तुझा राज्य अभिषेक होत नाही, तोपर्यंत दादा मी सुद्धा राजवाड्यात पाय ठेवणार. महाराज भरत 14 वर्ष राजवाड्यात राहिला नाही. भरत महाराज बाहेर राहत होता आणि तिथं राम प्रभूचं नामस्मरण करत होता. आणि भरताना एकच सांगितलेलं, दादा 14व्या वर्षी शेवटचा दिवस असेल आणि त्या सूर्यास्ताच्या वेळेस, सूर्यास्त व्हायच्या आधी जर तू नाही आला तर दादा मी माझा प्राण सोडेल, प्राण अर्पण करेल. हे वाक्य कुणाचं आहे? भरत आहे. कोण होता? बोला. अय शिंदेवाडी, खुंटे, चौदरवाडी, कोण होता? पण कोणता भाऊ होता? सावत्र. कोणता होता? सक्का होता का? विचार करा, आपला भाऊ वनवासाला गेलाय म्हणून त्याच्यासाठी रडणारा भरत कुठं? आणि बांधासाठी आपल्या सख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालणारा भरत कुठं? किती फरक आहे, विचार करा जरा. आणि मग झालं काय? 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस उगवला. राम प्रभूला आनंद झाला. माझा भरत वाट पाहत असेल रे, माझा भरत राम राम करून माझ्या भरतानं डोळे भरून आले असतील माझ्या भरताचे. माझा भरत माझी वाट पाहतोय. हनुमंतराया, मला कसंही करून सूर्यास्ताच्या आधी तिथं पोहोचलं पाहिजे. माझा भरत वाट पाहतोय. आता महाराज करायचं काय? पोहोचण्याकरता कशाने जायचं? घोड्यानं जावं तर लवकर पोहोचता येणार नाही. रावणाचा भाऊ होता बिभीषण. बिभीषण म्हणला, राम प्रभू तुम्ही काळजी कशाला करता? मी आहे ना. मी काय करतो? पुष्पक विमान बोलवतो. विमानात बसले. VIP 14. नळ, नीळ, जामवंत, हनुमंतराय, राम प्रभू, सीता माता, ही महत्वाची सगळी लोक बसली आणि पुष्पक विमान निघालंय. आणि पुष्पक विमान थोडस गेल्यानंतर एका नदीच्या तीरावर थांबले. हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराया जावा, माझ्या भरताला सांगून या की राम दुपारपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचतोय. असं सांगितल्याबरोबर हनुमंतराया गेले. भरताला सांगितलं की भरता, तुझा भाऊ राम प्रभू दुपारपर्यंत तुमच्या भेटीला येत आहेत. असं ऐकल्यावर एवढा आनंद झाला भरताला. भरत नाचायला लागला आणि भरत सांगतोय की हनुमंतराया, आता मला तुम्हाला देण्याकरता काही नाही, पण मी काय करेल? मी काय करतो? ज्यावेळी राम प्रभू येतील, सिंहासनावर पुढे बसतील आणि सिंहासनावर बसल्यानंतर माझी आई कौसल्या माता राम प्रभू आणि सीतामाईची आरती करेल आणि ते दृश्य मी माझ्या डोळ्याने बघेल. त्यावेळी माझे डोळे काय होतील? पवित्र होतील आणि माझे पवित्र झालेली बुबळ काढून मी हनुमंतरायात तुम्हाला भेट देईल. बघा. आणि मग अचानक हनुमंतराया माघारी आले. परत विमान निघालंय आणि विमान महाराज घरी आलं.
विमान अयोध्येत पोचलं. पण आल्या आल्या ऐका, आल्या आल्या राम प्रभूंना कौसल्य मातेचं नाही दर्शन घेतलं. कुणाचं घेतलं? कैकेयीचं घेतलं. याचं कारण असं आहे, कैकेयीमुळे 8 गोष्टी जगाला मिळाल्या. नीट ऐका, एका बापाचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं हे कैकेयीमुळे जगाला कळालं. कारण मुलगा मेल्यानंतर कधी कुणाचा बाप मरत नसतो. सगळ्यांना माहित आहे, कुणाचा मुलगा कर्नाटकात जाऊ द्या, त्याचा बाप मरतो का? पण महाराज दशरथ राजाला माहित होतं की 14 वर्षानंतर राम घरी येणार आहे. पण तरी सुद्धा ते दुःख महाराज दशरथाला सहन झालं नाही. आणि राम प्रभू गेल्यानंतर 6व्या दिवशी राम 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 करून दशरथ राजा तरफडून मेला. हे महाराज बापाचं आपल्या मुलावरचं प्रेम. बघा, हे कुणामुळे कळलं? कैकेयी मातेमुळे कळलं. अजून ऐका, हनुमंतराया अख्खी लंका जाळू शकतो हे कुणामुळे कळलं? कैकेयीमुळे कळलं. रामामध्ये किती ताकद आहे हे सुद्धा जगाला कुणामुळे कळलं? वनवासाला कुणी पाठवलं? कैकेयीने. कैकेयीमुळे कळलं. एवढंच नाही, एवढं तर आहे, पण बघा, सीतामाई अग्निकुंडात जाऊ शकतात, राहू शकतात. अग्निकुंड महाराज अग्नी तपश्चर्या देऊ शकतात. हे कुणामुळे कळलं? कैकेयीमुळे कळलं. लक्ष्मणावर उर्मिलेचं किती प्रेम आहे हे कुणामुळे कळलं? कैकेयीमुळे कळलं. आणि राम नावाच्या गजरात रावण सुद्धा मुक्त होऊ शकतो हे सुद्धा कुणामुळे कळलं? कैकेयीमुळे कळलं. म्हणून महाराज विचार करा, ज्या आईने राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास दिला, पण हे सगळं तिच्यामुळेच चांगलं झालं असा विचार करणारा माझा राम महाराज निश्चितच या जगाचा राजा आहे. म्हणून आता सगळेजण म्हटले राम प्रभू बाद झाली चर्चा, आता टाइम होत आलाय, आपला सुद्धा टाइम होत आलाय. चर्चा बाद झाली, आता टाइम होत आलाय कशाचा? राज्याभिषेकाचा. कशाचा? चला राज्याभिषेक करायचा आहे राजाचा. बघा, राज्याभिषेकाला कोण कोण होतं? कौशल्य मातेने आरतीचं ताट घेतलंय, वशिष्ठाने महाराज तिलक घेतलाय, कुंकुम तिलक, आणि भरत असा रामाच्या पाठीमागे उभा आहे छत्र घेऊन. हनुमंतराय असे बसलेले आहेत आणि सगळ्यांचं महाराज आनंदाचं वातावरण आहे. पण तेवढ्यामुळे हनुमंतरायांनी इकडं तिकडं बघितलं. हनुमंतराय म्हणतात, भरत कुठे? अचानक इकडं तिकडं बघितलं तर मागं कोपऱ्यामध्ये भरत महाराज खाली मुंडकं घातलं आणि रडत बसलाय. हनुमंतरायाने विचारलं, भरता अरे काय झालं रडायला? काय रडतोय तू? मला वाईट वाटतंय रे हनुमंत. अरे माग का उभा राहिलाय? अरे मी इतका पापी आहे, मी एवढा पापी आहे की माझ्यामुळं माझ्या देवासारख्या भगवंताला 14 वर्ष कुठं जावं लागलं? वनवासाला जावं लागलं. एवढा मी पापी आहे. एवढंच नाही, या पाप्यामुळं माझ्या भगवंताला माझ्या बापाचं प्रेम मिळालं. माझा बाप तरफडून मेला या पाप्यामुळं. या पाप्यामुळं राम प्रभूला राजगादीवर बसता आलं. मी त्याला तोंड दाखवू शकत नाही, एवढं पापी आहे. हनुमंतरायाला वाईट वाटलं. हनुमंतराया राम प्रभूंकडे आले आणि राम प्रभूला सांगतायत, प्रभू अहो तुम्ही सगळे आनंदात आहे, पण एक व्यक्ती इथं दिसत नाही, कुठे तो? राम प्रभू म्हणाले, कोण दिसत नाही? अहो भरत. हा बरोबर आहे, भरत कुठे? माग आहे तो. काय करतोय? माग रडतोय. रडतोय? रडू दे. अहो प्रभू तुमच्यासारखं निर्दयी, तुम्ही असं निर्दयी होताल असं वाटलं नव्हतं. भरत तिकडे रडतोय आणि तुम्ही म्हणताय रडू दे. काय करतोय तो? माग रडतोय. तुमच्या डोक्यावर छत्र धरलंय आणि छत्र धरून तो माग काय करतोय? रडतोय. राम प्रभू म्हणतात, भरत माग रडतोय ना, रडू दे, पण माझ्या पाठीमाग माझ्या भावाचं भरताचं माझ्या डोक्यावरती छत्र आहे, म्हणून राम आज अयोध्येचा राजा.
कारण माझ्या पाठीमागं कुणाचं छत्र आहे? माझ्या भावाचं. आणि ज्याच्या मागं भाऊ कायम उभा असेल ना त्याला कोणतंही संकट, कारण भाऊ शब्द उलटा करा काय होतं? करा ना उलटा. भाऊ उभा, जो खंबीरपणे आयुष्यभर आपल्या भावाच्या पाठी उभा आहे. राम प्रभू म्हणाले माझ्यासारखा भाग्यवान तो दुसरा कुणी नाही. राम प्रभूचा राज्याभिषेक झाला, वशिष्ठाने तिलक केला आणि राज्याभिषेक झाला. आणि राज्य कुणाचं झालं? अभंगाचं पहिलं झाले राम राजा काय उणे आमासी मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में, 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 भजन कर मस्त जवानी में. म्हणून भजन कधी करायला सांगितलंय? महिला मंडळ कधी? हातात काठी आल्यावर, दिसायचं बंद झाल्यावर, कानानं ऐकू यायचं बंद झाल्यावर. कधी करायचे? तरुणपणात करायचे. बहिरं झालं, दिसायचं बंद झालं, बोलता यायचं कमी झालं तर भजन करून काय उपयोग नाही. म्हणून आहे या क्षणाला महाराज याचं महत्व जाणून घ्या. काही काही जण आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही लहानपणी, वयाच्या लहानपणी तुम्ही कीर्तन करता. काय काय जण तर सहज म्हणतात काय महाराज घरोघरी सांगत फिरतात देवाचं नामस्मरण करा. नीट ऐका बरं का. काय काय जणांना प्रश्न पडतो महाराज तुमच्या घरी सगळं एवढं ऐश्वर आहे, एवढी संपत्ती आहे, तरी घरी घरी जाता, गावोगावी फिरता, समाजाला उपदेश करत बसता, देवाचं नामस्मरण करा, देव असा आहे, देवाचं भजन करा. तुम्हाला काय गरज आहे देवाचं भजन करायची, गावोगावी कीर्तन करायची? काय काय जण तर म्हणतात त्यांचं काय ऐकतं, त्यांचा धंदा आहे तो. काय धंदा? धंदा महाराज. माणसं काय बोलतात, माणसाच्या कुणी नादाला लागावं. माणसं महाराज एखादी नांदत असेल ना, नांदत एखादी बिचारी नांदत असेल ना तर तिला नीट नांदू देणार, आणि जी नांदत नसेल तिला सुद्धा जगू देणार नाही. असली माणसं आहे ती. माणसाचं ऐकायचं. काय काय जण मला म्हणली महाराज तुमच्या वयात तुम्हाला कोणी भजन करायला सांगितलं, कोणी कीर्तन करायला सांगितलं? तुम्ही कीर्तन करत सांगत फिरता. महाराजांना काय काय ना वाटतं महाराजांचं शाळेत डोकं चालत नाही म्हणून महाराज काय करतात? माझं स्वतः MSc झाले, सगळ्यांना तर माहिती. BEd करते, PhD करते, शिवाय मी NS MD आहे. मग काय काय ना प्रश्न पडतो महाराज याची गरज काय? आपण जगाला सांगतोय ना, सुरुवात जगापासून न करता कुणापासून करायची? स्वतःपासून. आपण स्वतः ज्यावेळी अधिकारी असेल त्यावेळी दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे. आणि माऊलींनी सांगितलं की ज्ञान हे वयावर अवलंबून नाही. काय काय जण म्हणतील तुमचं वय का? 23-24 वर्षाची पोर आम्हाला ज्ञान सांगते, आम्हाला उपदेश देते, तर ज्ञान हे वयावर अवलंबून नाही. ज्ञान जर वयावर अवलंबून असतं तर अवघ्या 16व्या वर्षात माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती. ज्ञान जर वयावर अवलंबून असतं तर माझ्या मुक्ताईने जगाच्या बापाला ज्ञानोबरायाला उपदेश केला नसता. ज्ञान हे वयावर अवलंबून नाही, ज्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. ज्याचं त्याचं. अहो मी असं सांगत होते गाथा वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा. एक जण असंच माझ्याकडे आला, महाराज तुम्ही सांगता गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, अभंग वाचा, मला सांगा त्या गाथ्यामध्ये आमच्या संसाराचे परमार्थाचे प्रश्न सुटतील का? सांसारिक आणि प्रपंचिक प्रश्न सुटतील का? आता गाथा वाचलाय का? गाथा महिला मंडळ हात वर करा. गाथा कुणी कुणी वाचलाय? हाय काय काय जण. आता गाथा जर वाचला असेल ना ज्यांनी तर ऐका, मला सांगा प्रापंचिक आणि संसारिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा आहे का? बोला. हाय? मी पण त्याला म्हटलं संसारिक आणि प्रापंचिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा ज्याला असेल माथा तो वाचल गाथा, ज्याला नाही माथा, नाही उघडणार कधी गाथा, तो संसारात खाईल.
महाराज, काय कळत नाही, कधी उघडत नाही, कधी वाचत नाही, प्रश्न करायला येतात, ह्याचं असं आहे त्याचं तसं आहे. आणि काय काय जण तर महाराज कीर्तन करायला उलट विचारायचं बघतात, काय त्याला काय कळत, कीर्तनकाराचं डोकं चालत, येणेच आहे. आम्ही भजन करत बोंबलं थिडतोय, येणेच आहे. आणि महाराज त्या मोबाईलला तर माणसं एवढी येडी झाली, काय मोबाईलचा वापर असा म्हणा, आम्ही पण वापरतो, पण चांगल्यासाठी का वाईटासाठी वापर करायचा का अतिरेक करायचा हे कुणाच्या हातात आहे. मी मुद्दाम हे सांगते कारण तरुण मुलांना, आजची मुलं यांना गरज आहे काय, मी मोबाईल वापरू नका असं म्हणत नाही, पण मोबाईलनं माणसं महाराज एवढी येडी झाली. एक जण तर बिचारा असंच ऑफिसवरनं घरी आलं, ते मोबाईलच्या नादात होतं. कशाच्या, मोबाईल बघत आलं ते आलं दुसऱ्याच्याच घरात शिरलो. काय बघत होत, बोला सांगता का जाऊ घरी, काय बघत होत, मोबाईल. मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्या घरी गेलं. आता ज्याच्या घरी गेले त्याची बायको सुद्धा काय बघत होती, तिला वाटलं आपलाच नवरा आलाय, तिनं पण बिचारीनं कळलं नाही दुसऱ्याचा नवरा आहे, तिला वाटलं आपलाच नवरा आलाय, ती पण मोबाईल मध्ये नवरा आलाय म्हणून बिचारी पाणी घेऊन आली. आणि जी हिचा खरा नवरा होता का नाही तो कामावून आला, तो पण कशाच्या नादात होता, मोबाईलच्या. आणि ती घरी आला, त्याने दार उघडलं, ही दोघ जण बसलेली दिसली. ती कसं करतोय, माफ करा नंबर, मी दुसऱ्याच्या घरात आलो. अरे ना आलाय का, तुझंच घर आहे. महाराज मोबाईलनं माणसाला काय कळत. एक जण तर महाराज एवढं येणं झालं, त्या संडास मध्ये पण मोबाईल घेऊन जायचं. कशात, संडासात मोबाईल, कशात, आणि जाताना सरळ गेलं पण येताना वाकडं चालू. जाताना सरळ गेलं आणि येताना काय झालं, सगळ्याला प्रश्न पडला, ह्याला झालंय तरी काय. जाताना तर सरळ गेलं पण झालं काय. सगळे मोठे तज्ञ बोलवले, डॉक्टर बोलवले, सगळ्यांना प्रश्न पडला, ह्याला झालं काय. जाताना मोबाईल घेऊन गेलं पण येताना वाकडं झालं. सगळ्या डॉक्टरांनी चेक केलं, सगळ्यांना काय समजना. एक जण महाराज अतिशहाणा होता, धोंड्याच्या महिन्यात जलमलेलं, जरा चाबरच होतो. ती म्हणलं बाजूला मी बघणार. त्याने बघितलं, ती म्हणली ह्याला काय नाही झालं, ह्यानं मोबाईलच्या नादात पेंटीची गुंडी शर्टाला लावली. म्हणून महाराज मोबाईलचा नाद लय बेकार आहे, अजिबात त्याच्या नादाला लागू. वापर असावा पण अतिरेक अजिबात करू नका. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवा, कारण मुलांवर चांगलं वाईट संस्कार करण्याचं काम कुणाचं आहे, आई वडिलांचं आहे. म्हणून अजून एक जाता जाता सांगते, मी हे सारखं का सांगते, आई वडिलांनी संस्कार करा, आई वडिलांनी संस्कार करा. कारण पहिल्या काळामध्ये जर बघायला गेले ना, 10च मिनिटं मी घेणार आहे बरं का. पहिल्या काळामध्ये आई वडिलांना मातृदेव भव पितृदेव भव देवाचा सन्मान दिला जायचा, देवाप्रमाणे पूजलं जायचं. पण आत्ताच्या काळात मुलगा आई बरोबर नीट बोलत नाही, मुलगा बापा बरोबर नीट बोलत नाही, मुलगा आईला आई म्हणायला तयार नाही, मुलगा बापाला बाप म्हणायला तयार नाही. आता जर बघायला गेलं ना तर तुम्ही म्हणसाल महाराज आई राहिलीच कुठं. आता आईला आई कोण म्हणत, आता आईचं काय झाली आणि वडिलांचा पप्पा. आता हितपर्यंत तर ठीक आहे, आम्हाला पण ते शिकवलं गेलं, मम्मी आणि पप्पा. मी म्हणते हितपर्यंत ठीक आहे, पण महाराज पिढी अपडेट झाली. पिढी काय झाली, अपडेट. आता मम्मीचा मॉम झाला, मम्मीचा बोला काय झाला, मॉम. आणि पप्पांचा पॉप, डॅड नाही लेटेस्ट पॉप. मम्मीचा मॉम झाला, पप्पांचा पॉप झाला. आणि ह्या दोघां नवरा बायकोंच्या मध्ये मुलांचा लॉलीपॉप झाला. मुलांना काय कळेनाच काय करावं. आणि महाराज आई वडिलांची इच्छा असते माझ्या मुलांनी इंग्लिश मीडियमला जावं, असं बोलावं तसं बोलावं का. अहो काय दिवसानं मुलं आहेत ना, मुलं देवाला सुद्धा म्हणतील हाय हनू, हाय रामू. कुणाला म्हणतील, देवाला. हा इंग्लिशचा परिणाम आहे. अहो एक जण तर इंग्लिशला इतकं वैतागलं, इतकं येडं झालं,
ती मम्मीला पप्पा म्हणायचं, पप्पाला मम्मी. कन्फ्यूज झालं, कन्फ्यूज. मम्मीला काय म्हणायचं? पप्पा. आणि पप्पाला मम्मी. मी घरी गेले, त्याला म्हटलं बाळा पप्पा काय करतात? आता मम्मीला ती काय म्हणायचं? पप्पा. आणि पप्पाला मी त्याला म्हटलं बाळा पप्पा काय करतात? ती म्हटलं स्वयंपाक करते. मी म्हटलं मम्मी काय करते? म्हटलं दाढी करती. हा परिणाम कशाचा आहे? इंग्लिश मीडियम. एक जण तर एवढं वैतागलं इंग्लिश मीडियम ना, 15 दिवस झालं शाळेत काय गेलं नाही. त्याची मॅडम घरी आली. मुलगा काय 15 दिवस शाळेत आला. आजोबा म्हणलं पप्प्या पप्प्या लप लप, तुझी मॅडम घरी आली. पप्प्या म्हणते आजोबा तुम्हीच लपा. मी मॅडमला सांगितले आमचं म्हातारा मेलंय, मी काय 15 दिवस शाळेत येणार. हा परिणाम कशाचा आहे? मुलांवर जास्त लोड देऊ नका हो, अपेक्षा करू नका. काय आपल्याला वाटतं त्यांनी असंच करावं तसंच करावं. मुलांना फक्त संस्कार देण्याचं काम करा. का तर सांगते, संस्कार का द्यायचे, संस्काराची का गरज आहे? आई वडिलांकडून मुलांना संस्कार ट्रान्सफर होतात. आई वडील जसे वागत असतात तसा परिणाम कोणावर होतो? मुलांवर. एकदा झालं काय, आई वडील घरामध्ये पिक्चर बघत होते. टीव्हीला पिक्चर लागलेला शोले, टीव्हीला पिक्चर लागलेला शोले, आणि त्या गब्बर आणि बसंतीचा सीन चाललेला. बरं का, बघितलाय का पिक्चर शोले? गब्बर आणि बसंतीचा सीन होता. वडील बाहेर मुलासोबत, त्यांचं 4-5 वर्षाचं लेकरू आहे, मुलाला घेऊन बसलेत. आई महाराज किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करते आणि तो डायलॉग चालू झाला. कुणाचा? गब्बरचा. बसंती नाच, बसंती नाच. आता हे ऐकलं कोणी? नवऱ्यानं. नवरा लगेच आपल्या बायकोकडे हात करून कसा करतोय? ए बसंती नाच, बसंती नाच. बघा, कीर्तनाला आलेले नवरे ऐका, कुठली गोष्ट पोरांपुढे म्हणायची. आता हे बघितलं कुणी? बोला अय कुंटे, कुणी बघितलं? त्यांच्या 4-5 वर्षाच्या पोरांनी. पोरग म्हणलं आपला बाप म्हणतोय बसंती नाच, मग मी तर का कमी पडू? ती पण उठलं आणि आईकडे हात करून, बापाकडे हात करून कसं करतय? आईकडे हात करून म्हणताय ए बसंती, बापाकडे हात करून म्हणताय इस कुत्ते के सामने मत नाच. मला सांगा, पोराची काय चूक? पोराची काय चूक? चूक कुणाची? तुमचीच आहे. आई वडील जे शिकवत असतात ते संस्कार कोणावर होतात? म्हणून मुलांवर संस्कार देण्याचं काम आई वडिलांचं आहे. कारण महाराज, एक वेळ भाजीला तेल कमी टाका, एक वेळ भाजी चमचमीत नाही बनवता आली तरी चालेल. संसारात काटकसर करा, पैशात काटकसर करा, पण चांगली आणि संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे, ही कधी विसरू नका. संस्कारी मुलं घडली पाहिजे, संस्कार देण्याचं काम करा. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवा. आणि या आज आपल्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त बघा, आपला टाइम होऊन गेलाय, 7:45 झालेत. जास्त वेळ मी घेणार नाही. आता आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. आज ज्याच्यामुळं आज या ठिकाणी मोठा सोहळा चालू आहे. झाले रामराज्य काय उणे आम्हासी. आता रामराज्य झाले आपल्यामध्ये महाराज, कोणतं उणं राहिलं नाही. आणि हे कशामुळे झालं? रामराज्य झालंय, पण रामराज्य झाले म्हणून आता आम्ही काय करू? राम वेळोवेळा आम्ही गाऊ बाई. महाराज, राम राज्य झालंय म्हणजे त्याचं नामस्मरण आम्ही कायम करू. म्हणून जाता जाता नीट ऐका, माझ्या अख्ख्या कीर्तनातून तुम्हाला काही नाही घेता आलं तरी चालेल, पण या भवसागरातून तुम्हाला जर तरायचं असेल तर फक्त कशाचं नामस्मरण करा? त्या भगवंताचं. राम नामात एवढी ताकद आहे बघा, राम नामात एवढी ताकद आहे. राम शब्द उच्चारला, राम म्हटलं की आ होतो, राम म्हटलं की काय होतो? तोंड काय जातं? उघडलं जातं. जातं ना? आता करून बघा. राम म्हटलं की तोंड उघडतं आणि मग म्हटलं की काय होतं? तोंड मिटतं. तुम्ही म्हणताल मग महाराज याचा फायदा काय? राम म्हटलं की आपली जी नास्तिकता आहे, जी वासना आहे, जे आपल्यामधलं काही वाईट गुण आहे, जे आपलं पाप आहे, ते पाप बाहेर जातं.
तुम्ही म्हणताल महाराज लगेच आलो तर मग आहे ना रान बाहेर जात आणि मन काय होतं गेट बंद होत. म्हणून त्या राम नावामध्ये एवढी ताकद आहे का अयोध्या ज्याचं धाम आहे अयोध्या ज्याचं धाम आहे श्रीराम ज्याचं नाम आहे सत्कर्म ज्याचं काम आहे अशा राम प्रभूला माझा प्रणाम आहे अशा राम प्रभूला माझा प्रणाम आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा जोरात हात वरती करायचे आणि 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करायचंय की ज्या निमित्ताने आज आपण इथं उपस्थित आहोत त्या रामाचं नामस्मरण झालं. सगळ्यांनी हात वरती करा. श्रीराम